हा निवाडा स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि शंभूराजेंच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। त्यामुळे हा निवाडा करण्यासाठी एकच व्यक्ती योग्य आहे असं आम्ही समजतो। हा निवाडा येसूबाई साहेब करतील। आणि हा निवाडा त्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार या नात्यानं करतील। आमच्या कुंकुवाचा, आमच्या प्रेमाचा निवाडा आम्हीच करायचा। आणि जर निवाड्याचा निर्णय आम्ही देणार असू तर मग युवराजांची बाजू कोण मांडणार? ही कोणी बाजू मांडणारच नसेल तर मग युवराजांचा स्वराज्यात परत येण्याचा मार्गच बंद होणार कायमचा। सुनबाई, सुनबाई, कुलमुखत्यारांना त्यांच्या महाली नेण्यात यावं। महाराज, कुलमुक्त्यारांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे निवाडा खोळंबलाय। त्यामुळे निवाडा दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावा अशी आम्ही विनंती करतो। महाराज, मलाही महाराणी साहेबांचा विचार रास्त वाटतो। स्वराज्य द्रोहासारखा गंभीर गुन्हा निवाड्यासाठी आलेला असताना तो लांबणीवर टाकणे हे स्वराज्याच्या हिताचे नाही, याचा विचार व्हावा। महाराणी साहेब सोयराबाई आणि मोरोपंत या दोघांचेही म्हणणे आम्हास योग्य वाटते आहे, तेव्हा त्यांच्या विनंतीचा विचार व्हावा असे आमचेही म्हणणे आहे। महाराज, अनाजी पंत आणि मोरोपंत ते म्हणतात त्याप्रमाणे स्वराज्य द्रोहासारखा मोठा गंभीर गुन्हा असला तरी बी ज्याच्यावर हे आरोप लावलेले आहेत ती मातबर व्यक्ती आहे ती, आणि असे तसे नाहीत, प्रत्यक्ष युवराज आहे ती, या स्वराज्याचे युवराज। तेव्हा महाराजांनी योग्य त्या माणसाच्या हातेच निवाडा सोपवावा। आणि आता महाराणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे, तेव्हा 2-4 दिवस वाट बघायला हरकत नाही। पण कुलमुक्त्यारांनीच निवाडा करावा असं आमचं मत आहे। तर नौबतांनी हे ध्यानात घ्यावं, जेव्हा मातब्बर आसामीवर अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्याचे आरोप होतात तेव्हा निवाड्याचं गांभीर्य 1000 पटीनं वाढतं। म्हणूनच निवाड्याचं काम लांबणीवर टाकणं हिताचं नाही।
निवाऱ्याचे गांभीर्य वाढते आहे हे खरे आहे, पण म्हणून तो तातडीने निकालात काढणे कधी कधी हिताचे नसते. घाईघाईने केलेली कामे बिघडतात हा सर्वांचाच अनुभव असेल. सांगा अशी, आमचं बी हेच मत आहे. थोडी दिरंगाई होईल महाराज, पण योग्य माणसाच्या हाती निवाडा गेला तर निर्णय बी योग्यच होईल. आपणास काय सुचवायचं आहे सर नौबत? निवाड्यासाठी या क्षणी दरबारात इतर कोणी योग्य व्यक्ती नाही? हवं तर आम्ही स्वतः सुचवू शकतो. त्याची गरज नाही आणि तशी पद्धत बी नाही. जे काय करायचं ते महाराज ठरवत्या आणि महाराज इथं हजर आहेत नव. मग निवाडा कोणी करायचा आणि कोणाच्या हाती सोपवायचा महाराज ठरवत्या. हे आम्हालाही योग्य वाटते. महाराज, आपणच मार्गदर्शन करा. निवाडा कुलमुक्त्यार बऱ्या झाल्यावर करतील का दुसरा कोणी? गुन्ह्याचं स्वरूप पाहता आपणच काय करावे ते सांगावे. दरबाराचा वेळ न दवडता महाराजांनी निर्णय घ्यावा ही विनंती. जेव्हापासून युवराजांवर आरोप होत आहेत तेव्हापासून त्यांच्या बरोबर कुलमुखत्यार आहेत. आणि हा निवाडा युवराजांना पुन्हा स्वराज्यात घ्यावं का नाही यासाठी नसून स्वराज्याच्या हितासाठीचा आहे, स्वराज्याच्या भवितव्यासाठीचा आहे. त्यामुळे हा निवाडा कुलमुखत्यारांनीच करावा. अर्थात त्यांना नकार देण्याचा हक्क आहे. दरबार बरखास्त. हे घेऊन जा दिलेर खानाच्या तंबूत, जमा करून टाक. मुजरा युवराज. काळोजी बाबा, या बसा. नग आता बसायला नग, आता इजाजत द्या. कुठे निघाला? रायगडावर. रायगडावर? अजून नीट चालता येत नाही. अंग सोलवटून निघाले, बरगड्यांना मार लागलाय, हाताला जखम आहे म्हणे निघालो रायगडावर. असा लंगडत लंगडत जाणार? मग मेना द्या. मेना म्हणजे जायचंय हे नक्की आहे? पाहिजे. इथं काय घडलंय ते तिकडे जाऊन सांगितलंच पाहिजे. काळोजी बाबा, तिरंगोजी बाबांना सांगितलं असेलच की. अहो, पण पुढं काय घडलं ते त्यासनी कुठं माहिती, म्हणून मला गेलं पाहिजे. ठणठणीत बरं झाल्याशिवाय जायचं नाही. किती माया करणार युवराज, अहो किती. ठीक आहे, थांबतो मी. पर ह्याच्या पुढं मला झालेल्या जखमा तुम्ही नाही बांधायचं. ठीक आहे, ते बघू. आता जाऊन आराम करा. जुनं तूप पाठवून देतो, ते लावा जखमाला. लगेच खपली झाली. येतो युवराज. काय झालं वैद्यबुवा? का आली असेल भोवळ? चिंतेचं कारण नाही. युवराजनींची प्रकृती ठीक आहे. अहो मग असं कसं झालं? अहो, मनावर ताण आला, दबाव आला किंवा माणूस चिंतेने ग्रासला असेल तर असं होतं कधीतरी. मी औषध देतो त्याला. ही मुळी घ्या. ही मुळी त्यांच्या नाकासमोर धरावी आपण. त्यामुळे त्यांना हुशारी. येतो आम्ही. सुनबाई, चिटणीस आता घेरी मला यायला लागली आहे बघा. परिस्थिती तशीच निर्माण झाली. तर काय बी कळना, काय बी सुचना, त्यातून महाराजांचा मनाचा बी ठाव लागना. एक मात्र आहे, युवराजनीना ज्या अर्थी हा निवाडा सोपवलाय
त्या अर्थी महाराजांच्या मनातली इच्छा स्पष्ट जाणवते. कंची व युवराजांनी परत स्वराज्यात यावं असंच महाराजांना वाटत असणार. अहो असं असतं तर महाराजांनी स्वतःच निर्णय दिला नसता का? दिला असता, मग पण युवराजांच्या मार्फत ते हा निवाडा देणार म्हणजे मंत्रिमंडळ गप्प राहणार, त्यांना तक्रार करायला जागाच उरणार नाही. अगं अशी असं आहे होय. म्हणजे महाराजांनी असं राजकारण खेळलंय तर हा. राजकारण कसंही खेळवलं तरी ते आपल्याच पथ्यावर पडणार. पण आता युवराज्ञींनाच न्याय करायला सांगितलं म्हणल्यावर दुसरं काय होणार? काही होत नाही. असं कसं म्हणता सुरेश? अहो फरक हा पडणारच. शेवटी जवळच्या माणसाकडे माणूस झुकतोच आपोआप. न्यायातही हेच होतं. ही काय पंगत आहे का मोरोबा? ओळखीचा दिसला म्हणून त्याच्या पत्रावळीत 2 लाडू जास्त टाकायचे? हा स्वराज्याचा निवाडा आहे, समोर महाराज आहेत आणि ते तर स्वतःलाही धारेवर धरणारे. तुमचं म्हणणं मान्य आहे, पण एक गंमत लक्षात आली का तुमच्या? कोणती? युवराज्ञींकडे निवाडा सोपवलाय म्हणजे शंभूराजांची बाजू मांडायला समोर दुसरं कोणीच नाही. का? धाकट्या राणी साहेब आहेत, आंबीरराव आहेत. सोडून द्या हो. धाकट्या राणी साहेब काय बाजू मांडतात? त्यांना तर राजकारणातले डावपेचही माहित नाहीत. हा, आता राहून राहिले हंबीरराव, पण त्यांची करामत रणांगणावर. इथे भाव चढून जातात, एकेरीवर येतात. तुमच्या बोलण्यात तथ्य आहे, पण महाराजांनी नकार देण्याचा अधिकारही युवराज्ञींना दिलाय. त्या नकार देऊन युवराजांची बाजू मांडण्यासाठी उभ्या राहू शकतात. एकूणच आता स्वराज्याचे नीती नियम सैल होत जाणार. तर म्हणजे सुनबाईंना निवाडा करण्याचा अधिकार दिला म्हणजे शंभूराजेंच्या माफीचा दरवाजा खिडकीला केलाय. राणीसाहेब, हे दरवाजे बाजरीच्या सरमाडाचे, चिवडीचे, निरगुडीच्या झापाचे नाही, पोलादी दरवाजे. त्यातून शंभूराजेच काय तर तुम्ही आणि आम्ही देखील सुटू शकत नाही. हो, पण आणि ते पोलादही आऊसाहेबांच्या वैचारिक बैठकीत तावून सुलाखून निघालेलं. ते मान्यच आहे. त्यामुळे यापुढे कधीही आमच्या हेतूविषयी संशय घेऊ नका. आपल्या हेतूविषयी कधी संशय घेतलाच नाही, परंतु बापाचं काळीज आहे. अशा वेळी आपण तेच तर दुर्दैव आहे. शंभूराजांबरोबर आम्ही बाप म्हणून कमी आणि छत्रपती म्हणूनच जास्त वागत आलो आहोत. आणि म्हणूनच त्यांच्या जिवंतपणी देखील त्यांचं श्राद्ध घातलं आम्ही. एक बाप म्हणून या गोष्टीकडे पाहिलं असतं तर आम्हाला ते जमलं नसतं. कोणत्याही बापाचं काळीज धजावणार नाही असं काहीतरी करायला, पण आम्ही मात्र ते केलं. छत्रपती म्हणून. आजपर्यंत आम्ही त्यांच्याशी छत्रपती म्हणूनच वागत आलोत आणि यापुढेही तसेच वागू. कारण आपण वज्र निर्धारी आहात. परंतु सुनबाई का? तुम्ही सुनबाईंबद्दल का शंका घेता? जेव्हा तुम्ही युवराजांचा न्याय निवाडा केला होता तेव्हा सुनबाईंनी नव्हती शंका घेतली तुमच्याबद्दल? हो, तेही आहेच म्हणा. लक्षात घ्या, सुनबाई रायगडाच्या मुशीत आणि आऊसाहेबांच्या कुशीत तयार झाल्या. समोर नवरा असला तरी त्या मात्र कुलमुखत्यार म्हणूनच न्याय करतील, आम्हास खात्री आहे. मग काहीच हरकत नाही. आणि तसंच होईल. बघाच तुम्ही. राणीसाहेब, आम्हाला दुःख फक्त एकाच गोष्टीचं होत आहे. या क्षणी तुम्ही इथे आमच्या महाली येऊन आमच्या निर्णयाची चाचपणी करण्यापेक्षा सुनबाईंच्या महाली जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला हवी होती. सुनबाई, आम्ही इथं निवाडा. कसं वाटतंय तुम्हाला आता? मातोश्री, आम्ही इथे दरबार
आम्हाला दरबारात जायचं. हा उठा जावा. सुधीवर आल्या आणि निघाल्या. दारात ते अगं सुनबाई, महाराजांनी आजच्यासाठी दरबार बरखास्त केलाय. बरखास्त केलं. आम्हाला घेरी आल्यामुळे. होय, आता आराम करा. काय झालं सुनबाई? कसला एवढा ताण? का गांगरून गेलाय? का शंभूराजांचा निवाडा करायचा म्हणून दडपण आलंय तुम्हाला? नाही, पण काय? आम्ही निवाडा करायला बसलो तर युवराजांची बाजू कोण मांडणार? आम्ही मांडू. तुम्ही? हो, आम्ही आमच्या लेकराची बाजू मांडू. त्यांच्यासाठी आम्ही भांडू. आमच्यासाठी काही ही गोष्ट नवीन नाही. वय, आणि त्या बाबतीत मी वाघीन आहे. बघा कसं करतो एकेकाला. तुम्ही फक्त खलिता वाचून दाखवा, त्याचा अर्थ सांगा. मग मी आभी राणी साहेबांबरोबर उभं राहतो. येऊन जाऊन द्या फक्त महाराजांचंच आहे, पण आता भिवून चालायचं नाही. तुमची माया आम्हाला ठाऊक आहे, पण युवराज जर स्वराज्यद्रोही म्हणून शापित झाले तर मोठा कलंक लागेल. न पुसणारा कलंक. तसं नको व्हायला. तीच तर भीती वाटते आम्हाला. पण सुनबाई, महाराजांनी तुम्हाला निवाडा नाकारण्याचा अधिकार दिलाय. तुम्ही जर नाही म्हणालात तर तुम्ही शंभूराजांची बाजू घेऊ शकता. वय, पर सुनबाई जर नाही म्हणाल्या तर मग निवाडा कोण करणार? थोरल्या बाई साहेब. जर सुनबाईंनी निवाडा नाकारला तर थेट संधी आपल्या पदरात पडणार. हो, पडणार. मुळात त्यांची हिंमतच होणार नाही, कारण गोष्टी सगळ्या स्पष्ट आहेत. शंभूराजेंनी स्वराज्यद्रोह केला आहे, हे तर ढळढळीत सत्य आहे. सगळ्या स्वराज्यास ही गोष्ट ठाऊक आहे. त्यामुळे आपण निवाडा केला आणि शंभूराजेंना शिक्षा ठोठावली तर आपला निर्णय स्वार्थी होता असं कोणीही म्हणणार नाही. त्यामुळे आता राजाराम राजेंना युवराज होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. थोरल्या बाई साहेब. या धाकट्या बाई साहेब, कशा आहेत सुनबाई? गेली का घरी? बऱ्या आहेत आता. म्हणून बाई, आपला नवरा हा आपल्या ऐकण्यात असावा, नाहीतर हे असंच चालू राहतं. घेऱ्या येतात, भोवळ येते, गरगरू लागतं. बोला. थोरल्याबाई साहेब, निवाडा बहुधा तुमच्याकडे येईल. आम्ही हात जोडतो आमच्या लेकरासाठी. जर आम्ही तुमचं ऐकलं तर हीच वेळ आमच्यावर येईल, आमच्या लेकरासाठी हात जोडण्याची. थोरल्याबाई साहेब, आमचं लेकरू तुमचं लेकरू असा दुजाभाव नका करू. दोन्ही आपलीच लेकरं आहेत. सावत्रपणा नका आणू मध्ये. उलट आम्हीच तुम्हाला विनंती करतो, कधीतरी आमच्याकडे राजाराम राजेंची आई म्हणून बघा. जरा त्यांचाही विचार करा. राजाराम राजेंना तुम्ही जन्म दिलाय असा क्षणभर विचार करा आणि मग बोला.